नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही सुद्धा जर का डाएट करत असाल तर डाएट करताना काय खायचं हा जर प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी. तर सुरुवातीला एका बाउलमध्ये मी बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटी कांदा घेते. याच्यामध्येच खिसून घेतलेलं गाजर घ्यायचं आहे. गाजर आणि कांदा समप्रमाणात घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथे या पालकाच्या ऐवजी तुम्ही पालक प्युरीसुद्धा घेऊ शकता. इथे मी 2 चमचे बारीक रवा घालते. जाड रवासुद्धा चालतो. तर 2 चमचे रवा घालायचा आहे. यामुळे डोस्याला बाइंडिंग छान येतं. 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालते. आता यामध्ये काही मसाले घालूयात. तर त्यामध्ये सुरुवातीला मी 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. हळद घालायची आहे. लाल तिखट घालायचं आहे. याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा पेस्टसुद्धा वापरू शकता. 1 चमचा मीठ घातलेला आहे. सर्व मसाले भाजीला लागावेत यासाठी छान असं याला हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं असं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी अगदी गरजेनुसार घालायचं आहे. तर पाणी घालून याला एकसलग मी हलवून घेते. तर छान मिक्स करून ठेवायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे. याऐवजी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता. तर इनो घातल्यानंतर याला थोडंसं मी मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण या डोस्यासाठी चटणीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. थोडेसे त्यामध्ये घालते शेंगादाणे. आल्याचे काप घालायचे आहेत. हिरवी मिरची घालते 1 कट करून. कोथिंबीर घालायची आहे. तर चटणीला छान टेस्ट यावी यासाठी मी यामध्ये घालते 2 चमचे दही. दही एकदम घट्ट आणि फ्रेश असायला हवं. त्यामुळे चटणीचा स्वाद अतिशय छान येतो. चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि आता ही चटणी आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर चटणी छान बारीक वाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता एका वाटीमध्ये ही चटणी मी काढून घेते. यावरती घालायची आहे फोडणी. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालते थोडीशी जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी छान फुललेले आहेत. यामध्ये घालायचं आहे आता थोडंसं हिंग. कढीपत्त्याची पाने घालते. थोडीशी हळद घालायची आहे. आता ही फोडणी मी चटणीवरती घालत आहे. दहा मिनिट झालेलं आहे. आपलं डोस्याचं बॅटर पाहूया, सेट झालेलं आहे. तर आता आपण लगेचच याचे डोसे बनवून घेणार आहोत. तर पालक थोडासा जाडसर राहिला तर दाताखाली आल्यानंतर छान लागतो, म्हणून मी शक्यतो जाडसरच पालक यामध्ये थोडासा चिरून घातलेला आहे. याऐवजी तुम्ही पालक प्युरीसुद्धा घालू शकता. डोस्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तेलाने छान ग्रीस करून घेते. आणि आता आपल्याला यामध्ये डोसा घालायचा आहे. तर रवा घातल्यामुळे पटकन हा स्प्रेड होत नाही. तर चमच्याच्या मदतीने या पद्धतीने आपल्याला डोसा असा घालायचा आहे. तर हा दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी आहे. त्याचबरोबर तुम्ही हे डोसे डाएटमध्ये असताना आरामात 2 खाऊ शकता चटणीसोबत. तर वेट लॉससाठी हा डोसा एक खूप छान रेसिपी आहे. तर तुम्ही करून नक्की पहा. आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता आपला डोसा तर करून झालेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ. आता आपल्याला याच्यावरती पांढरे तीळ वरून भुरभुरायचे आहेत. तर किती सुंदर दिसतोय हा डोसा. तर वरून असे तीळ भुरभुरल्यानंतर असे वरून थोडेसे चमच्याने याला मी प्रेस करते आणि याला झाकून ठेवायचं आहे. यामध्ये रवा आणि बेसन असल्यामुळे याला आपण झाकून ठेवलेला आहे. हा डोसा व्हायला साधारणतः 4 ते 5 मिनिट लागतात. आता दुसऱ्या साईडने भाजण्याची गरज नाही, तरीसुद्धा मी अगदी 1 मिनिटासाठी पलटून घेते आणि लगेचच याला मी खाली काढून घेणार आहे. तर चटणीसोबत हा डोसा डाएटसाठी तुम्ही नक्की करू शकता. झटपट वजन कमी करण्यासाठी अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर टेस्टी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.